अर्थसंकल्पात एसटी महामंडळाची झोळी रिकामीच। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी लालपरी म्हणजेच एसटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। ती यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी निम्म्या दरात एसटी प्रवासी सुविधा दिल्यामुळे, पण प्रवाशांना झालेल्या या फायद्याव्यतिरिक्त एसटी महामंडळ वेतनवाढीसाठी अलीकडेच मोठा संप करणारे कर्मचारी यांच्या वाट्याला मात्र फारसे काहीच आलेले नाही। विधिमंडळात नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने अनेक गोष्टींची खैरात केली। महिला, ज्येष्ठ नागरिकांसोबत अनेक संस्थांचे कर्मचारी व शेतकऱ्यांसाठीही अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत। मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना काहीच मिळालेले नाही। दुर्दैवाने लालपरी बरोबरच तिच्या सेवकांची झोळी देखील रिकामीच राहिली आहे। राज्याच्या सन 2023 ते 2024च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला काहीच मिळालेले नसून स्थानक नूतनीकरण, इलेक्ट्रिक बस आणि जुन्या गाड्यांचे CNG मध्ये रूपांतर या जुन्याच योजना असून त्याच योजनांची पुन्हा फक्त उजळणी करण्यात आली आहे। राज्य सरकारने या अर्थसंकल्पात शिळ्या कळीला ऊत आणण्याचा प्रकार केला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। कोरोना महासाथीच्या परिणामामुळे सगळेच उद्योगधंदे अडचणीत सापडले होते। त्याला एसटी महामंडळ सुद्धा अपवाद नव्हते। आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीला कोरोनाचा महाभयंकर साथ व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे आर्थिक विनाशाच्या खाईत लोटले होते। संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांच्या या लालपरीला अखेरची घरघर लागते की काय अशी परिस्थिती होती। एसटीचे उत्पन्न 12 ते 13 कोटी रुपये इतके नीचांकी पोहोचले होते, परंतु याच एसटीने या गोष्टीकडे संधी म्हणून पाहिले। उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या पुढाकाराने एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कंबर कसली, योग्य नियोजन केले, खूप परिश्रम घेतले। त्यानंतरच्या काळात 75 वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने जाहीर केली। ही योजना एसटीसाठी संजीवनी ठरली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक प्रवासी हळूहळू एसटीकडे वळले, त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आणि बघता बघता एसटीचे दैनंदिन उत्पन्न 13 कोटीवरून 20 कोटीपर्यंत पोहोचले। या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा परतावा सरकारकडून एसटी महामंडळाला मिळू लागल्याने एसटीचे उत्पन्न वाढले। काही वेळा तर हेच उत्पन्न चक्क 23 ते 25 कोटी रुपये इतके झाले होते। एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे पूर्वीसारखाच आकर्षित होऊ लागला। केवळ 7-8 महिन्यात एसटीची प्रवासी संख्या 25 लाखावरून 50 लाखांच्या घरात गेली। पण हे सर्व एसटी सक्षम करण्यासाठी पुरेसे नाही, कारण गेल्या 20 वर्षात एसटी कधीही नफ्यात आलेली नव्हती। एसटीचे प्रतिदिन उत्पन्न 20 ते 22 कोटी रुपये इतके सीमित झाले आहे। त्यात वाढ होईल अशी स्थिती नाही। त्याला जुन्या गाड्यांसह अनेक कारणे आहेत। सध्या एसटीचे दिवसाला 12 कोटी रुपये वेतनावर खर्च होतात, 11 कोटी 55 लाख रुपये इंधनावर खर्च होतात, 1.5 ते 2 कोटी रुपये स्पेअर पार्ट्सवर खर्च होतात। दिवसाला साधारण 25 कोटी रुपये इतका एकूण खर्च आहे, म्हणजे दररोज 3 ते 5 कोटी रुपये इतकी रक्कम खर्चाला कमी पडते। एसटीची स्थापना ही फायदा तोट्याचा विचार करून झालेली नाही, म्हणून अर्थसंकल्पात एसटीला चांगली मदत मिळणे आवश्यक होते, पण दुर्दैवाने तसे झालेले नाही। राज्य सरकार एसटीला कायम सापत्न वागणूक देत आहे। एसटी महामंडळाला मोठ्या भरीव निधीची गरज आहे। महामंडळ ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी एसटीला स्वमालकीच्या नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे। असे असताना त्याकडे व या अर्थसंकल्पात पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे। बस स्थानक नूतनीकरण, चार्जिंग स्टेशन्स, 5150 इलेक्ट्रिक बस खरेदी, 5000 जुन्या गाड्यांचे CNG रूपांतर या जुन्याच योजना आणण्याची घोषणा पुन्हा एकदा करण्यात आली आहे। यातून महामंडळ सक्षम होणार नाही, कारण स्थानक नूतनीकरण व नवीन गाड्या खरेदी करणे ही मोठी आव्हाने एसटी समोर उभी आहेत। एकूण 15,663 गाड्यांपैकी 60% गाड्यांनी 10.5 लाख किलोमीटर एवढे अंतर कापले आहे। त्या 10 वर्षेपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत। या गाड्या वापरातून तातडीने बाद केल्या पाहिजेत। अशा गाड्या वापरात ठेवून उत्पन्न वाढ होणे कदापि शक्य नाही। 100 बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यासाठी 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल असे अर्थसंकल्पात म्हटले आहे, पण 200 पेक्षा जास्त बस स्थानकाची अवस्था फारच वाईट आहे। अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत। असे असताना निधी वाटपात राज्य सरकार एसटीला कायम सापत्न वागणूक देत आहे हे स्पष्ट होते। राज्य सरकारला गरिबांची लालपरी टिकवायची नाही का अशी शंका यावी अशीच परिस्थिती आहे। एसटीसाठी विशेष तरतूद आवश्यक होती, पण अर्थसंकल्पात तसे काहीच नाही। गेल्या वेळेच्या अर्थसंकल्पात स्थानक नूतनीकरण आणि गाड्या खरेदी करण्यासाठी 1423 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। त्यातील फक्त 298 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत एसटीला सरकारकडून देण्यात आला आहे। याशिवाय संपकाळात कबूल करून सुद्धा वेतनासाठी दर महिन्यात कमी निधी देण्यात आला आहे। वेतनापोटी 360 कोटी रुपये निधी हवा असताना गेली अनेक महिने ही रक्कम कमी मिळाल्याने भविष्य निर्वाह निधी, उपदान, बँक कर्ज
LIC आणि इतर 700 कोटी रुपयांची देणी अद्यापही प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर चालणाऱ्या अनेक संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी संप काळात कबूल केल्याप्रमाणे 4 वर्षे विशेष तरतूद करायला हवी होती, पण तसं काहीच या अर्थसंकल्पात करण्यात आलेलं नाही. त्यातच कर्मचाऱ्यांचा असंतोष, समाज माध्यमे व प्रसार माध्यमे यांच्या रेट्यामुळे गेल्या महिन्यात सरकारने सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम 220 कोटी रुपये व सरकारकडून STला फक्त 100 कोटी रुपये देण्याचे कबूल केले आणि तसे परिपत्रक काढले आहे. हे शुद्ध फसवणूक आहे. प्रतिपूर्ती रक्कम वेळेत मिळावी. महिलांसाठी बस भाड्यात 50% सवलत देण्याच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो, कारण या निर्णयामुळे किमान महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे एकूण विविध सवलत मूल्यांपोटी STला मिळणारा महसूल वाढून तो वर्षाला 1700 कोटीवरून 2800 कोटी रुपये इतका होईल. पण या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती सरकारने तात्काळ केली पाहिजे, कारण ही रक्कम STला वेळेवर मिळाली नाही तर दैनंदिन खर्चासाठीच्या निधीची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होतो. सबब आजही काही आगारात डिझेल आणि स्पेअर पार्टसाठी अपेक्षित निधी नसल्याने गाड्या जागेवरच उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सरकार जितक्या सवलती प्रवाशांना जाहीर करेल तितका STचा फायदा आहे, पण सरकार लोकप्रियतेसाठी अशा घोषणा करते पण त्याच्या प्रतिपूर्तीची रक्कम मात्र STला वेळेवर देत नाही. ही शोकांतिका आहे. सवलतीची रक्कम दर आठवड्याला STच्या खात्यावर वर्ग केली गेली तर मग दैनंदिन खर्चासाठी हा निधी प्राप्त होईल आणि बऱ्याच अंशी अडचणी दूर होतील. गाड्यांची आयुर्मर्यादा व निकष. काही वर्षापूर्वी दरवर्षाला 6.5 लाख किलोमीटर अंतर कापलेल्या व 10 वर्षे पूर्ण झालेल्या गाड्या चालनातून बाद केल्या जात होत्या किंवा रिकंडिशन केल्या जात होत्या, पण गेली अनेक वर्षे ते करण्यात आलेले नाही. STमध्ये सध्या 10 वर्षे झालेल्या 9345, 11 वर्षे झालेल्या 6045, 12 वर्षे झालेल्या 4980, 13 वर्षे झालेल्या 1473, 14 वर्षे झालेल्या 315 व 15 वर्षे जुन्या झालेल्या 24 गाड्या असून यातील 10 वर्षे आणि त्याहून जास्त काळ वापरल्या गेलेल्या किंवा 6.5 लाख किलोमीटर वापरल्या गेलेल्या वापरातून बाद केल्या पाहिजेत. गाड्या कालबद्ध नियोजनानुसार मोडीत न काढल्याने त्या वापरण्याच्या योग्यतेच्या राहिलेल्या नाहीत. त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. हे विदारक चित्र आहे. पण गाड्या खरेदी करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाही. STसाठी किमान 5000 नवीन गाड्या खरेदी करणे गरजेचे आहे, तरच प्रवाशांना दिलासा मिळेल. त्यांची संख्या वाढून महामंडळ आर्थिक पातळीवर सक्षम होईल. या अर्थसंकल्पात ST कर्मचाऱ्यांचीही उपेक्षा. सरकारच्या अर्थसंकल्पात विविध संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. ज्यांना वेतन आयोग लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा वाढ देण्यात आली आहे. ज्यांनी मागणी केली नव्हती त्यांनाही भरघोस मदत करण्यात आली आहे. मात्र कमी वेतन असलेल्या ST कर्मचाऱ्यांना काहीच देण्यात आलेले नाही. STचे राज्य शासनात विलीनीकरण व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी मध्यंतरी मोठा संप करण्यात आला होता. या संपाची नोंद जगाने घेतली होती. त्या काळात अनेक मागण्या पुढे आल्या होत्या, पण त्यातील एकाही मागणीचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. त्यामुळे ST महामंडळासोबत कर्मचाऱ्यांची झोळी रिकामीच राहिली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही, असे महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आपल्या लेखात लिहिले आहे. मंडळी, ST कर्मचाऱ्यांचा एवढा मोठा संप होऊन सुद्धा ST कर्मचाऱ्यांना अजून काही मिळालेले नाही. त्यांच्या पगारात अजूनही काहीही वाढ झालेली नाही. त्यांना ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्या अजूनही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण ST कर्मचारी सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हेच सांगणं आहे, ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. त्यांनाही इतरांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा व त्यांना आपल्या सरकारच्या काळात न्याय मिळवून द्यावा, हीच विनंती. मंडळी, ST महामंडळाला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. खूप खूप धन्यवाद. लाल परी वाचली पाहिजे.